सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. समाजात आपल्याला मान सन्मान मिळावा. प्रत्येक गोष्ट आपली समाजातल्या लोकांनी ऐकावी किंवा आपण रस्त्याला चालताना सुद्धा आपल्याकडे लोक आकर्षित व्हावे. अगदी अट्रॅक्शन पॉवर जर तुमची कमी असेल तर ह्या सर्व गोष्टी तुमच्याकडून होत नसतात. किंवा तुम्ही जर का आजूबाजूला लोकांना कितीही तुमच्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होत नसतात. तुमच्या बोलण्याला कधीही किंमत येत नसते. तुमच्या भांडणाने किंवा न न भांडण झालं तरी पण तुमच्यापासून लोक लांब जात असतात. अगदी आवडती व्यक्तीसुद्धा लांब जात असते. म्हणजे काय, तर तुम्हाला मनस्ताप होतो की आपण काहीच न करता सुद्धा आपल्याबरोबर लोक बोलत नाही किंवा आपल्याला रोखून टोकून बोलत असतात. जर का ह्या सर्व गोष्टी दूर करायच्या असतील, तुम्हाला तुमच्या समाजात तुमचं आकर्षण, तुमची अट्रॅक्शन पॉवर वाढवायची असेल, तर मी जो सांगते उपाय तो तुम्ही नक्कीच करा. प्रत्येक व्यक्ती अगदी तुमच्यासाठी किंवा तुमच्याबरोबर बोलण्यासाठी तळमळेल, भेटण्यासाठी तडफडेल. न बोलणारे लोकसुद्धा अगदी तुमच्या जवळ येतील. असा हा उपाय आहे. ज्या व्यक्तीचा बुध ग्रह, शुक्र ग्रह हा मजबूत असतो त्यावेळेला अशा गोष्टी घडतात की अगदी त्या व्यक्ती आपल्या जवळ येऊन बोलतात किंवा आपल्यासाठी तळमळतात, भेटण्यासाठी तडफडतात. अशा गोष्टी होत असतात. समाजात मान सन्मान मिळत असतो. अगदी कधी न बोलणारी व्यक्तीसुद्धा आपल्या जवळ येऊन बोलण्याचा नक्कीच प्रयत्न करते. अर्थात आपला बुध आणि शुक्र ग्रह ज्या वेळेला मजबूत होतो त्यावेळेला आपण लक्झरी जीवन जगत असतो. हे दोन ग्रह अतिशय महत्त्वाचे आहेत आणि हे दोन ग्रह ज्या वेळेला मजबूत होतात त्यावेळेला आपण सुद्धा आपला लक्झरी जीवन जगतो. बघा, कुठलेही उपाय करत असताना कर्म आणि कष्ट तितकेच महत्त्वाचे असतात. आपल्याला हा उपाय कधी करायचा आहे सांगते बघा. हा उपाय आपल्याला शुक्रवारी किंवा बुधवारी, शनिवारी किंवा पौर्णिमा किंवा अमावास्या ह्या दिवशी करता येईल. आता काय करायचे सांगते का. बडीशेप, तुम्हाला माहिती आहे बडीशेप ही शुक्र ग्रह मजबूत करत असते. त्यामुळे बडीशेप घ्यायची आहे. लाल रंगाचा एक कागद घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर बघा, तुमची जन्मतारीख समजा 20 असेल, 25 असेल किंवा कुठलीही असेल, 2 तारखा असतील म्हणजे 15 असेल समजा, तर 5 आणि 1 6 अशा तुम्हाला काळी मिरी घ्यायची आहेत. किंवा 26 असेल तर 2 आणि 6 8 किंवा तुमची जर 6 किंवा 8च असेल, 1 अंकी जर जन्मतारीख असेल तर तितक्याच तुम्ही काळी मिरी घ्यायच्या. 2 अंकी जन्मतारीख असेल तर ती बेरीज करून तेवढ्या काळी मिरी तुम्हाला घ्यायच्या आहेत. कागद, काळी मिरी आणि बडीशेप घेऊन आपल्या देवघरासमोर आसन टाकून बसायचं. त्या लाल कागदावर तुम्हाला अर्धा चमचा बडीशेप आणि तुम्ही बेरीज केलेली जन्मतारखेची जेवढी असेल तेवढी काळी मिरी घ्यायची. काळी मिरीने आपल्याला लागलेली बाहेरची बाधा किंवा नजर ह्या सर्व गोष्टी दूर होतात, इडापिडा दूर होतात. त्यामुळे ह्या काळी मिरीसुद्धा त्यात ठेवायच्या आहेत. त्यानंतर कागदाची पुडी बांधायची आणि तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा. आपल्या देवघरात असलेल्या लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर ही पुडी ठेवायची. पूर्ण दिवस किंवा पूर्ण रात्र ही पुडी तिथेच ठेवायची. त्यानंतर आपल्याला ही पुडी घ्यायची आहे आणि रात्री झोपताना आपल्या उशीखाली ठेवायची आहे. सकाळीच उठले की पुन्हा ही जी पुडी आहे ही पूर्ण दिवस आपल्यासोबत ठेवायची. जर तुम्ही महिला असतील, घरातच असतील, तर आपल्या जवळ राहील ह्याची काळजी घ्या. म्हणजे गाऊन घालत असाल तर त्या खिचात ठेवा किंवा आपल्या पर्समध्ये ठेवा बाहेर जात असाल तर. आणि जे पुरुष आहेत त्यांनी आपल्या पॉकेटमध्ये ठेवा. पूर्ण दिवस ही पुडी आपल्या सोबत राहील ह्याची काळजी घ्या. संध्याकाळी पुन्हा रात्री झोपताना आपल्या उशीखाली ठेवायचे आहे. आणि हा असाच क्रम जोपर्यंत तुम्हाला समाजात मान सन्मान मिळत नाही, तुम्ही लक्झरी जीवन जगत नाही, तुमचा बुध आणि शुक्र ग्रह मजबूत होत नाही, तोपर्यंत ही पुडी तुमच्यासोबत ठेवायची. जेव्हा तुम्हाला असं वाटेल की या पुडीची पॉवर कमी झालेली आहे त्यावेळा पुन्हा हा उपाय तुम्ही करा आणि पुन्हा ही पुडी तुमच्यासोबत ठेवा. ह्याने तुमचा बुध ग्रह, शुक्र ग्रह मजबूत होईल, तुम्हाला लागलेली इडापिडा दूर होईल आणि समाजात तुम्हाला मानसन्मान मिळेल. तुम्हाला हवी तशी तुमच्या आजूबाजूला न बोलणारी व्यक्तीसुद्धा तुमच्या जवळ येऊन बोलण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तुमच्यासाठी लोक तळमळतील, तडफडतील. समाजातला हरवलेला मानसन्मान तुम्हाला पुन्हा मिळेल. तर आजचा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.